मंत्री निलेश काब्राल, आमचे शेजारचे लाडके आमदार ग्लेन टिकलो, आमचे म्युनिसिपल कौन्सिल, आमचे मनोहरभाईचे सुपुत्र उत्पल पर्रीकर, आयचे सभेचे प्रमुख रुपेश कामत, सगळे म्युनिसिपल कौन्सिलचे काउन्सिलर्स म्हापसा, मागीर आमचे मंडळाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, तसेच महिला मोर्चाचे पदाधिकारी, समोर बसलेले आमचे प्रमुख कार्यकर्ते यांचे तुमच्या सगळ्यांचे हांव मनापासून आजच्या सभेक स्वागत करता। आजचे सभेक सुरू करच्या पयलीं म्हाका एक शब्द आमचे लाडके आमदार आमचे बाबूश यांचा एक शब्द याद येता। तो सभा सुरू करताना हो शब्द म्हणटा, तुमकां सगळ्यांक खबर आसतले ते शब्द कितें तो, सगळ्यांक देव बरी सांस दिवं। ह्या शब्दान तो सभेक आपले भाशणान सुरू करतालो। ते आमकां याद आसतली की 2017 आमी बाबूशाक भरगच्च मतां भारतीय जनता पार्टी NDAचं राज्य दिल्लीमध्ये आलं आणि मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले। 2014च्या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे होतं की त्यावेळी लोकांच्या मनामध्ये UPA सरकारच्या विरोधात नाराजी होती। मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीबद्दल एक आशा, अपेक्षा, आकांक्षा म्हणजे एक होप होती। त्यामुळे जनतेने निवडून दिल्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वाखाली 5 वर्षामध्ये गोव्यात काय काम झालं आणि देशात काय काम झालं याचा दोघांचाही तुलनात्मक अभ्यास करून गोव्याच्या जनतेने या बाबतीतला निर्णय घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। 1970 भारताला स्वातंत्र्य मिळालं, जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि जवाहरलाल नेहरूंनी आपल्याला विश्वास दिला होता की महात्मा गांधींचं जे रामराज्याचं जे स्वप्न आहे ते मिळालेल्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करून आपण देशामध्ये रामराज्याची स्थापना करू। रामराज्य म्हणजे एक आदर्श राज्याची ती कल्पना होती। नेहरूजींनी गरिबी हटावचा नारा दिला होता, परंतु गरिबी हटली नाही। मग इंदिरा गांधी आल्या, त्यांनी 40 कलमी, 20 कलमी, 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, पण गरिबी हटली नाही। गरिबी हटाव या घोषणेवर त्या लोकसभेच्या निवडणूक जिंकल्या। मग राजीव गांधी आले, त्यांनी पण गरिबी हटावचा नारा दिला आणि राजीव गांधींच्या काळातही गरिबी हटली नाही। मग सोनिया गांधी आल्या, त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही देशातली गरिबी हटवू। काँग्रेसला बहुमत मिळालं, त्यांचं सरकार बनलं, मनमोहन सिंगजी देशाचे प्रधानमंत्री झाले, पण गरिबी नाही हटली। आणि आज पुन्हा एकदा पंडितजींचा पंतू पुन्हा सांगतो की आम्ही गरिबी हटवणार आहे। 72, 70, 72 वर्षाच्या देशाच्या इतिहासामध्ये 55 ते 60 वर्ष काँग्रेसला शासन करण्याची संधी मिळाली। ग्रामपंचायत काँग्रेसची, जिल्हा परिषद काँग्रेसची, पंचायत समिती काँग्रेसची, नगरपालिका, महानगरपालिका काँग्रेसच्या, गोव्यात राज्य काँग्रेसचं, दिल्लीत राज्य काँग्रेसचं, पण कुणाची गरिबी हटली? दलितांची गरिबी हटली, आदिवासींची गरिबी हटली, शेतकऱ्यांची हटली, शेतमजुरांची हटली, अल्पसंख्याकांची हटली। हा एक गोष्ट मान्य केली पाहिजे की काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मात्र जरूर गरिबी हटली, पण सामान्य माणसाची मात्र गरिबी हटली नाही। आणि म्हणून गरिबी हटाव या घोषणेबरोबर काँग्रेसची विश्वसनीयताच नाहीये। हा जो काही देशाचा 72 वर्षाचा इतिहास आहे
हा एक बेईमानी आणि विश्वासघाताचा इतिहास आहे. त्यामुळे मराठीमध्ये एक म्हण आहे की लबाडाकडचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. त्यामुळे आता 6,000 रुपये महिन्याप्रमाणे 12 महिन्यामध्ये 72,000 रुपये आम्ही देणार आहोत. कुठून देणार, कसे आणणार हे काही बोलत नाही. आणि पुन्हा एकदा गरिबी हटावचा कार्यक्रम करण्याकरता आम्ही 72,000 रुपये देणार अशी घोषणा करून काँग्रेस पार्टी निवडणुकीत आलेली आहे. पण या घोषणेवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा याचा निर्णय आपण करायचा. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की गोवा जेव्हापासून झालं तेव्हापासून गोव्यामध्ये भारत सरकारने किती काम केलं. केवळ माझ्या डिपार्टमेंट मधून मी 5 वर्षामध्ये गोव्याला 15,000 कोटी रुपये दिले. 15,000 कोटी. हा पणजीचा पूल देखील मनोहरजी मला येऊन भेटले, म्हणाले आम्ही बांधतो. नंतर ते जाण्याच्या आधी मला भेटले, सांगितलं आम्हाला अडचण आहे, तेव्हा पुन्हा त्याच्याही करता मी पैसे दिले. आज जुवारीवरचा पूल बांधणं सुरू आहे. गोव्यामध्ये 250 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, 600 किलोमीटर पर्यंत झालेला आहे. मुंबई गोव्याची कामं, रस्त्याची कामं, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड रात्रंदिवस काम सुरू आहे. 18,000 कोटी रुपयाचा रोड आहे. आपण मला सांगा की गोव्याच्या विकासामध्ये 15,000 कोटी रुपये गेल्या 50 वर्षात राष्ट्रीय महामार्गाकरता, पोर्ट करता कधी मिळाले का? देशामध्ये केवळ गोव्यात नाही, देशात काम आम्ही केलं. मी महाराष्ट्रात 5 लाख कोटी रुपयाची कामं करतो. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला फक्त 3-4 महिन्यात जाऊ शकतो. रस्ता गंगा नदीच्या काठून जातो. पूर आला की रस्ता उद्ध्वस्त होतो. अनेक लोक मृत्युमुखी पडतात. आकाशामध्ये ढग फाटले की पुन्हा अनेक लोक मृत्युमुखी पडतात. खूप लोक मेली. मी मंत्री झाल्यावर ठरवलं की आपण या ठिकाणी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री यांचा नवीन रस्ता बांधायचा आणि तो वर्षभर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री यमुनेचं दर्शन घेता येईल असा रस्ता बांधायचा. 12,000 कोटी रुपये खर्च करून 900 किलोमीटर 4 धाम नवीन रस्ता आम्ही बांधायला घेतला. 70% काम पूर्ण झालं. पुढल्या वर्षापासून आपण वर्षभर केव्हाही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री यमुना जाऊ शकाल. आता सीझनची गरज राहणार नाही. मानस सरोवराला जायचं असेल तर नेपाळवरून किंवा चीनमधून किंवा सिक्कीम मधून जावं लागायचं. मी उत्तराखंडच्या पिथौरागड पासून मानस सरोवरचा रस्ता बांधायला घेतला. 70% काम पूर्ण झालं. पुढल्या 1-1.5 वर्षात पूर्ण होईल आणि तुम्हाला भारतातूनच मानस सरोवरला जाता येईल. भगवान गौतम बुद्धांचा जन्म तिथे झाला, जिथे त्यांना बुद्ध धर्माची प्रेरणा मिळाली, त्यांनी कार्य केलं. तिथं महापरिनिर्वाण अशा सगळ्या गावांना जोडणारा 10,000 कोटी रुपये खर्च करून बुद्ध सर्किट बिहार आणि उत्तर प्रदेश मोठा सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधायला मी हातात घेतले. 70% काम पूर्ण झालं. भगवान गौतम बुद्धांच्या जन्मानंतर पहिल्यांदा एवढं मोठं काम झालं असेल तर हीच खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांना श्रद्धांजली आहे. हे काम आमच्या सरकारने केलं. अयोध्येमध्ये राम जानकी यांच्या सगळ्या जीवनाशी संबंधित गावाला जोडून राम जानकी सर्किट 15,000 कोटी रुपये, रस्त्याचं काम 60-70% पूर्ण झालं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही या बहुतेक सगळे देता. देहूपासून आळंदी, देहूपासून पंढरपूर पर्यंत आणि आळंदीपासून पंढरपूर 8,000 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर केला. पुढच्या महिन्यात काम सुरू होत आहे. आणि जे आमचे भाविक पालखी मार्गावर जातात त्यांच्या पायाला चटके लागू नये म्हणून टाईल्स आणि त्याच्यामध्ये गवत असं दोन्ही बाजूला लावून पालखी मार्गावरून भक्तांना जाण्याची व्यवस्था करणारा रस्ता आम्ही बांधतो. 8,000 कोटीचा. गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट सगळे रस्ते बांधले. काल मी सोलापूरला होतो. 28,000 कोटी रुपयाची कामं एकट्या सोलापूर जिल्ह्यात झाली. आणि एवढंच नाही तर शेगाव पासून तर पंढरपूर पर्यंत 4 लेन कॉन्क्रीटचा रस्ता बांधून पूर्ण केला. तुम्ही देशात कुठेही जा, सगळीकडे गंगा शुद्ध झाली. 1984 साली राजीव गांधींनी सांगितलं आम्ही गंगा शुद्ध करू, काही झालं नाही.
30,000 कोटी रुपयाची कामं माझ्या विभागातर्फे गंगेमध्ये आम्ही करतोय. 30% कामं केवळ पूर्ण झाली आणि अविरलताचं आम्ही नोटिफिकेशन काढलं, पाणी पण सोडलं. मागच्या कुंभच्या वेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री आले होते आणि गंगेचं घाण पाणी बघून ते आंघोळ न करता वापस गेले. आणि आज यावेळी प्रियंका गांधी गंगेतून पाणी पित होत्या. काँग्रेसवाल्यांनो, हे पाणी देखील आम्ही गंगा शुद्ध केली म्हणून तुम्हाला प्यायला मिळालं. तुमचं राज्य असतं तर पिता नसतं आलं. आणि जो जलमार्ग बांधला वाराणसी पासून हल्दियापर्यंत 1680 किलोमीटर, कॅटरमेरन, हॅवरक्राफ्ट, सी प्लेन, आणि यावर्षी 80 लाख टन माल पाण्यावरून गेला आणि पुढल्या 2 वर्षात 280 लाख टन माल जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे की चीनची प्रगती का झाली? कारण चीनमध्ये 46% मालाची वाहतूक नदीच्या पाण्यावरून होते. त्याची लॉजिस्टिक कॉस्ट 8 ते 10% आहे आणि भारतामध्ये फक्त 1 ते 1.5% माल फक्त पाण्यावरून जातो. आणि म्हणून आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी करायची आहे म्हणून आम्ही 20,000 किलोमीटरचे जलमार्ग घोषित केले. त्यातल्या 10 जलमार्गाचं काम सुरू केलं. बराकमध्ये, बांगलादेशमध्ये जाऊन मी मुंगली आणि चितगाव पोर्टचंही ड्रेजिंग केलं 250 कोटी खर्च करून. आणि या देशात आम्ही जलमार्ग बांधले. आज तुम्हाला मी सांगतो की अलाहाबाद पासून वाराणसी पर्यंत जलमार्ग बांधला म्हणूनच प्रियंका गांधी नावेत बसून गेल्या. नाही तर यांचं राज्य असतं तर नावेत बसून जातात नसतं, कारण पाणीच नव्हतं. हा देश बदलतोय. 100 एअरपोर्ट बांधले. माझ्या डिपार्टमेंटमध्ये 17 लाख कोटी रुपयाची कामं केली. मी पत्रकारांसमोर सांगतो. मी कधी खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही. जे बोलतो तेच सांगतो आणि जे सांगतो ते करून दाखवतो. 17 लाख कोटी रुपयाची कामं केली, पण एकही कॉन्ट्रॅक्टरला आपलं काम मंजूर करण्याकरता माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या घरी यावं लागलं नाही. 100% करप्शन फ्री, ट्रान्सपरंट, टाइम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड अँड क्वालिटी कॉन्शियस. हे मी ताठ मानेने तुमच्यासमोर याकरता बोलू शकतो की 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. ह्या देशात होणारे रस्ते आपल्या देशाची संपत्ती आहे. हा देशाची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. हा देश भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून या देशाचं भविष्य बदलवायचं असेल तर 21व्या शतकातलं राजकारण पॉलिटिक्स फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट आहे. आमचा देश श्रीमंत आहे पण जनता गरीब आहे. वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लीडरशिप. काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला. काँग्रेसने देशाला संपूर्ण बर्बाद केलं. जातीयवाद, सांप्रदायिकता, परिवारवादाचं विष काढवलं. एखाद्या माणसाला त्याच्या कार्य आणि कर्तृत्वाच्या आधारावर त्याचं मूल्यमापन करायला काही हरकत नाही, पण एका परिवाराने देशावर राज्य केलं आणि देशाचा सत्यानाश केला. हा देशात जगातली सुपर इकॉनॉमिक पॉवर झाला पाहिजे. हा देश भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. या देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. मी नदीजोड प्रकल्प करतोय. 60,000 कोटी रुपयाचं धरण पोलावरम आंध्र प्रदेशात बांधतोय. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडूचं भांडण फक्त 45 TMC करताय आणि गोदावरीचं पाणी 1100 TMC समुद्रात वाहून जातं. मी परवा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबरोबर 3 सभांमध्ये तामिळनाडूमध्ये होतो. त्यांनी मला सांगितलं, नितिन जी मेरे यहाँ 2 फोटो है घर पर, एक जी का दूसरा जयललिता जी का है.
आप एक बार गोदावरी का पानी कावेरी में ला दो, तीसरे फोटो की जगह खाली है, मैं आपका फोटो लगाऊं। अटल बिहारी वाजपेयींचं स्वप्न होतं, नदीजोड प्रकल्प आम्ही हातात घेतला, 36 पैकी 16 DPR पूर्ण केले। गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पेन्नारमध्ये, पेन्नारचं कावेरी टेल एंड टू तामिळनाडू, 60,000 कोटी रुपयाची योजना तयार केली। या देशाचा विकास झाला पाहिजे। ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च, याला आपण नॉलेज म्हणतो। अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ आपलं भविष्य आहे। या देशात शेतीला पाणी मिळालं तर शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। इन्व्हेस्टमेंट आली तर नवीन उद्योग आल्याशिवाय राहणार नाही, आणि नवीन उद्योग आल्याशिवाय तरुण माणसाच्या हाताला काम मिळणार नाही। टुरिझम, गोव्याच्या जनतेला मी सांगण्याची गरज नाहीये की टुरिझम मध्ये होणारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 49% इन्व्हेस्टमेंट एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वर खर्च होते। आज गोव्यामध्ये पर कॅपिटल इन्कम आणि GDP जास्त असेल याचं कारण गोव्यामध्ये टुरिझम आहे। आम्ही मुंबई टू गोवा क्रूज सुरू केला, आता दुसरा क्रूज आणलेला। गोव्यातल्या नद्यांमध्ये जुवारीपासून सगळ्या नद्यांना मी जलमार्ग करण्याचा निर्णय केला। इथे कॅप्टन ऑफ पोर्ट नावाचा कोण व्यक्ती आहे माहित नाही, तो यांना काय सांगतो। मी मनोहरला म्हटलं काढून टाका म्हणून, दरवेळेला कामात फांटा टाकतो। मी म्हटलं मी पैसा द्यायला तयार आहे, तुमचा जलमार्ग बनवतो सगळ्या नद्यांचा। तो म्हणे हे केंद्र सरकार आपल्या नद्या घेऊन पळतील। मी कुठे पडला? अरे तुम्हीच बांधा, मी तुम्हाला पैसे देतो। माझं स्वप्न होतं नवीन एअरपोर्ट बांधलाय, त्याचा रस्ता मी मंजूर करून दिला मोप्याचा। आणि मी मनोहर पर्रीकरांना सांगितलं की मला असं वाटतं की एअरपोर्ट वरून उतरल्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये जसं व्हेनिसमध्ये आहे की लोक पाण्यामध्ये नावेत बसून आपल्या हॉटेलमध्ये जातात, तसं इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये पाण्याचा आपण कॅनॉल बांधू आणि तिथून समुद्रातून लोक आपल्या हॉटेलमध्ये घरी जातील, रस्त्यावरून जाण्याची गरज पडणार नाही अशी योजना तयार केली। आज मनोहरजी नाहीये, म्हणलं इलेक्ट्रिक बसेस गोव्यात चालल्या पाहिजे। माझ्या लोकसभा मतदारक्षेत्रात 250 इलेक्ट्रिकच्या टॅक्सी आहे, मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे। इथेनॉलवर चालणाऱ्या 35 बसेस आहेत। आणि एवढंच नाही तर मी मनोहरला सांगितलं होतं की नुकतंच वॉटर रिसोर्सेस मंत्री म्हणून माझ्याकडे वेबकॉस्ट नावाची कंपनी आहे, आणि ते एका ऑस्ट्रियन कंपनी डॉफल मेयर बरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं। आणि मी त्यांना सांगितलं की आपण गोव्यामध्ये हवेतून चालणारी डबल डेकर बस सुरू करू, 260 कॅपॅसिटी एका बसची, हवेतून चालते। त्याचं प्रेझेंटेशन मी त्याला दाखवणार होतो। आणि आज ती टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे। मेट्रो करण्याकरता 350 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे, आणि हवेतून चालणाऱ्या डबल डेकर बस करता केवळ 50 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे, आणि कॅपॅसिटी मेट्रोपेक्षा जास्त आहे। गोवा जल प्रदूषणापासून, वायू प्रदूषणापासून मुक्त व्हावा, गोवा भारतातलं आदर्श राज्य व्हावं, हेच मनोहर पर्रीकरांचं स्वप्न होतं। डिसुझांचं पण हेच स्वप्न होतं। सगळ्यांनी मिळून गोव्याचं भविष्य बदलवण्याचा निर्धार केला, पण काळाने घात केला। मनोहर पण गेले, डिसुझाजी पण गेले, पण त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे। आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल ते गोव्यामध्ये आयाराम गयाराम कराल तर गोवा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। मला कळत नाही, एवढे सुशिक्षित सुसंस्कृत विद्वान लोक गोव्यात आहे, पण इथले आमदार इकडनं तिकडे का पळतात हे मला कधीच कळत नाही। गोव्यात सगळं चांगलं, ही एकच गोष्ट वाईट आहे, पण याला जबाबदार ते आमदार नाही आहेत। तुम्ही निवडून देणारा मालच चांगला नाहीये म्हणून गडबड होते। गोव्यामध्ये स्थिर सरकार असेल तरच गोव्याचा विकास होणार आहे, आणि भारत सरकार होता म्हणून 15,000 कोटी रुपये मिळाले। हे एवढे पूल रस्ते बांधून आले, एवढं सगळं काम होऊन आले, याचा श्रेय मला नाहीये, याचा श्रेय मोदींना पण नाहीये, श्रीपाद नाईकला पण नाहीये, मनोहरजींना पण नाहीये, आम्हाला कोणाला नाहीये। याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर गोव्याच्या जनतेला आहे।
जर तुम्ही गोव्यातून दोन्ही खासदार आमचे निवडून आणले नसते तर श्रीपादही मंत्री झाला नसता, मी मंत्री झालो नसतो, मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर कुठून पैसे आले असते? मंत्री झालो नसतो तर कामं कुठून झाले असते? तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून गोव्याचा विकास झाला. विचारा ना काँग्रेसवाल्यांना की गडकरीच्या विभागाने 15,000 कोटी रुपये गोव्याला 5 वर्षात दिले. तुमचं राज्य 50 वर्षात तुम्ही किती पैसे दिले विचारा. आणि त्यांनी जर तुमच्या विकासाकरता जास्त पैसे दिले असते तर निर्णय तुम्ही करा. पण हे तुमच्यामुळे झालं. आणि म्हणून गोव्यातलं सरकार स्थिर असलं पाहिजे. त्याकरता एक आमदाराची गरज आहे, नाही तर मग सुरू होऊन जाईल आया राम गया राम. बस सगळ्यांचं ब्लॅकमेलिंग वाढेल. याच्यापेक्षा जास्त स्पष्ट मला बोलता येत नाही. मोठ्या मुश्किलीने आता स्थिर सरकार द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि तो जर तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर कमळाच्या फुलावर उभा असणारा प्रत्येक आमदार विजयी झालाच पाहिजे. लहान मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. ही निवडणूक गोव्याच्या विकासाकरता, गोव्याच्या भविष्याची निवडणूक आहे. या 4 जागा महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला विकास करणारं स्थिर सरकार पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीला विजयी करा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या दिल्लीच्या सरकारने गोव्याच्या विकासाकरता एवढे पैसे दिले तो तर फक्त ट्रेलर होता और सही फिल्म शुरू होना बाकी है. 15,000 कोटी हा ट्रेलर होता. तुम्ही जर पुन्हा एकदा दोन्ही खासदारांना निवडून दिलं, श्रीपादला निवडून दिलं, दुसऱ्याही आमच्या खासदाराला निवडून दिलं तो गोव्याला आणि भारतातलं सगळ्यात सुंदर जल आणि वायू प्रदूषण मुक्त असणारं नंबर 1 राज्य बनवल्याशिवाय राहणार नाही. हे स्वप्न आमच्या सगळ्यांच्या उराशी आहे. मनोहर पर्रीकरांचं हे स्वप्न होतं, डिसूजांचंही पण हे स्वप्न होतं. आणि म्हणून या मतदारसंघातून जोशुआ डिसूजा हा आमचा उमेदवार आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तरुण आहे, त्याच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टी करता खूप काम केलं. ते पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांच्या घरी गेलो तर माझा त्यांचा अतिशय जवळचा परिचय होता. पण हे आमच्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे की मनोहरही गेला, डिसूजाजी पण गेले. कारण जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ हा या पृथ्वी जलावरचा यावतचंद्र दिवाकर असा नियम आहे, त्याला कोणी अपवाद नाही. पण या सगळ्या दोघांच्या जणांनी भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून या दोघांनी बघितलेलं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर स्थिर सरकारशिवाय ते होऊ शकणार नाही. आणि ते स्थिर सरकार होण्याकरता भारतीय जनता पार्टीला निवडून द्या. कमळाच्या फुलावरची बटन दाबा आणि दिल्लीमध्ये आणि गोव्यामध्ये दोन्ही ठिकाणी पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो. मला अजून एका सभेला जायचं असल्यामुळे मी जास्त वेळ बोलू शकत नाही. आपल्या सगळ्यांची अनुमती मागतो. धन्यवाद. बाबूश, तुमचो लाडको आल्लो, तशेंच तुम्ही तेजे लाडके म्हणून तेका तुम्ही खूबच मोग दिलो. आणि तशेंच तेणे तुमकां जीवपार मोग दिलो. He was your candidate. तुम्ही तेका प्रेम करताले. And he cherished that all his life. He was a people's person. आणि तो लोकां खातीर काम करतालो. माचेर असलेले मानिस्त बाब दया एक्स एम एल ए बाब दया मांद्रेकर, MLA आल्दोन्सो बाब ग्लेन टिकलो, मॅडम कुंदा चोडणकर,
म्हापसा म्युनिसिपल कावन्सिलाचे चेअरपर्सन बाब रायन ब्रगॅन्झा, एक्स चेअरपर्सन संदीप फलारी, रोहन कवलेकर, आमचे म्हापसा BJP मंडलाचे अध्यक्ष बाब दामोदर लांजेकर, महिला मोर्चाचे अध्यक्ष निशा मायेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष बाब ऋषिकेश गाडी, माझे वांगडी काउन्सिलर, तुम्ही माझे भाव भयणांनो, प्रेस मिडिया, तुमकां हांव माय मोगाचो येवकार करता आनी देव बरी सास दिवं. आयज हांव तुमचे मदें उबा आसा फक्त बाबुशाचो चलो म्हण न्हय, पूण एक म्हापशेचो एक नीज म्हापशेकार. आयज भाजपान म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आसा की हांव निवडून आयल्यार हांव गोंयचो विधानसभेन एक यंगस्ट आमदार जातलो. आनी हे जावपा खातीर म्हाका तुमचो सगळ्यांचो आशिर्वाद जाय. म्हापशा फाटलीं 20 वर्सां तुमी म्हाज्या बापयक बाबुशाक आमदार म्हणून निवडून हाडलो. फाटले 3 वर्सान, फाटले 2 वर्सान तो बरो नासलो म्हणून म्हाका तेका हेल्प करचे हांव तेज्या ऑफिसान बसतालो. आनी तशेंच खुबशे म्हापशेकारा कडेन म्हाजी वळख जाली आनी एक कनेक्ट लोकां मदीं जालें. म्हाजें ऑपोजिशन आयज म्हाका म्हणटा की भाजपाच्या उमेदवाराक कांयच एक्सपिरियन्स ना, तो एक तरणाटो, एक भुरगो, पूण उमेदवार जावपाक जाय, आमदार जावपाक कितें जाय पडटा. एक शिक्षण जाय, ते म्हाजे कडेन आसा. गांवाचो मोग आनी लोकांचो मोग करपाक ते म्हाजे कडेन आसा. एक नवी उमेद जाय टू लीड द पीपल ऑफ म्हापसा, ते म्हाजे कडेन आसा. हे म्हाज्या ऑपोजिशना कडेन आसा जाल्यार तुमी विचार करूंक जाय. तुमी लोक म्हापशेकार हे तुमच्या हातीन आसा. द डिसिजन इज युअर्स टू मेक. म्हापशान फाटले 20 वर्सान जायतीं कामां जाल्या, तरी खूब जाण म्हणटा म्हापशान कांयच डेव्हलपमेंट जावंक ना. हय, म्हाका दिसता की द स्टेटमेंट समवेअर इज नॉट ट्रू. तूं फाटले 20 वर्सां पयलीं म्हापशा पयल्यार खूब जाणा कडेन जाय फोटो आसतले, आनी तूं आयज ते कंपेर करची जाल्यार आमकांय दिसता म्हापशा बदलला. आयज तुमी ह्या टॅक्सी स्टँडार बसल्यात सगळे जाण. म्हाका दिसता 10 वर्सां पयलीं हे अशें नासलें. म्हापशान फाटलीं 20 वर्सान खुबशीं
कामां जाली, डेव्हलपमेंट जालें. मार्केटान आमकां एक फिश मार्केट मेळ्ळें, एक वेजिटेबल मार्केट मेळ्ळें. राम मनोहर लोहिया गार्डन जालें. आमची म्युनिसिपल बिल्डींग आहा ती जाली. आजिलो आदले आहले ते आयज रेनोवेट जावन एक फिजिओथेरपी सेंटर म्हणून फाटले 2 म्हयन्या उद्घाटन जाल्लेलें आसा. तशेंच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाला आनी जायती बारीक बारीक पळोवपाक गेल्यार खूब जाल्या. राम मनोहर लोहिया गार्डन जाला, बोडगेश्वर देवळा समोर ब्युटिफिकेशन जाला, तशेंच गणेशपुरी जाला. म्हापशेचे रस्ते रायन ब्रगांजान म्हटलेले आसा की 20 वर्सां पयलीं म्हापशान पयले जाल्यार ह्या रस्त्यार खड्डे आसताले पावसान, पण आयज ना. ही कामां जी जाल्या ती भाजपाच्या सरकारा अंडर जाल्या. आनी भाजपात जो सरकार आसा हो डेव्हलपमेंटाचो सरकार आसा. इट इज अ गव्हर्मेंट दॅट वर्क्स फॉर डेव्हलपमेंट. देशभर ते आमकां दाखोवन दिला की जो सरकार आसा भाजपाचो तो लोकां खातीर डेव्हलपमेंटा खातीर काम करता. तशेंच फाटले 7 वर्सां गोंयान भाजपाचो सरकार आसा आनी फाटले 7 वर्सान गोंयभर जायते डेव्हलपमेंट जाला. सांगपाची अशी गरज ना. तूं म्हापशा ते काणकोण गेल्यार तुका ती खूब डेव्हलपमेंट दिसपाक येता. काम चालू आसा. हांव तुमचे कडेन विनंती करता, येता ते 23 तारखेर म्हापशा खातीर आनी डेव्हलपमेंटा खातीर भाजपाक मत मारात आनी म्हाका एक यंगस्ट MLA म्हणून निवडून हाडचे आनी मोदीक आनी मोदीच्या सरकारा खातीर बाब श्रीपद नायकाक मत मारून मोदीक निवडून हाडचे अशें हांव तुमचे कडेन मागता. गेली कित्येक वर्षे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या फाटल्यान राहून ही पार्टी हो पक्ष एक ल्हानशे रोपटे आशिल्ले ताजे रुपांतर तुम्ही व्हड वृक्षांक केल्ले आसा. आणि ह्या वृक्षाची गोड फळां आज समाजाक दिवपाची कापस्ताद जी आशिल्ली ती भारतीय जनता पक्षान सगळ्या हातूंतल्यान दाखोवन दिल्ली आसा. भारतीय जनता पार्टी हो शिस्तबद्ध कार्यकर्त्याचो पक्ष म्हणून नांव रुपाक आयला आणि ह्याच कार्यकर्त्याच्या परिश्रमामुळे जे यश आमकां मेळत गेले गोंयांत ते यशाचे खरे मानकरी आणि धनी हे आमचे कार्यकर्ते, आमचे वोटर आणि इतर सगळे आसात. राजकारण हे समाजाची सेवा करपाचे एक साधन हे तत्व समोर घेऊन या देशाचे एक नागरिक जे राष्ट्रवादी जावचे, देशाचो अभिमान तांच्या कणाकणाक आसचो. पयलो देश, नंतर पार्टी आणि नंतर आम्ही ह्या विचारान या राजकारणाच्या माध्यमातून आम्ही समाजाची बरी सेवा करू शकतात अशें सांगता सांगता तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाक थोड्याशा वेळाक ही सत्ता दिली आणि ती सत्तेची फळां हांव स्वाभिमानान अभिमानान सांगू शकता की सत्तेची फळां वेगवेगळ्या पद्दतीन आमी समाजाक दिली, या गोंयांक दिली, देशाकय दिली. खासदार म्हणून उत्तर गोवा मतदारसंघात एकदा निवडून येयल्लो खासदार दुसऱ्यांदा रावलो, तिसऱ्यांदा रावलो, पण परत तुम्ही केन्नाच निवडून दिवना. पण माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याक एकदा नाही, दोनदा नाही, तर 4दा बहुमतान म्हणजे प्रत्येक वेळी मार्जिन जे आशिल्ले तातूंत आनी भर घालून
पहिल्या निवडणुकीक 38,000 मार्जिन आणि चौथ्या निवडणुकीक 1,06,000 मार्जिन. आज विरोधक जे काही टीका करतात तांचे टीका करपाक, भारतीय जनता पक्षाचे टीका करपाक किंवा तुमच्या खासदाराचे टीका करपाक एकूय प्रश्न ना. हांगा म्हापशांय काही प्रवक्ते आसात, ती एकूच कॅसेट खंय तरी सदांच लायतात. उत्तर गोवा मतदारसंघात कांयच करूं ना. खासदार निष्क्रीय आसा. 10 वर्सां केंद्राचें मंत्रीपद वेगळी खात्यां हाताळ्ळीं. खासदार म्हणून जवळजवळ 4 टर्मांक 1,000 प्रोजेक्ट पूर्ण केले आणि त्यामुळे या मतदारसंघास विकासाच्या बाबतीत देशात 11वा नंबर मेळ्ळो. हे सगळे निजेचे सॉंग घेतलेले मनीस आसा. न्हिदलेल्या मनशाक जागो करपाक सोंपो, पण जे सॉंग घेतात तांकां तांचोय गुन्यांव ना, तांकां आनी ताचे कडेन मुद्देच ना. आणि त्यामुळे आमी तांकां तोंडान उत्तर दिवपाचें करता. तो मनीस ज्याणी आतापर्यंत ह्या देशाक खोटे उलोवनूच फसयला, ज्याने ह्या देशाची बरबादी स्वताचो स्वार्थ साधून केला, कुटुंबाची सत्ता हे करपा लागून ताजे फाटल्यान हाजी करपी काही लोक जे आसात तांणी हे सगळें जाणा जावन सुद्दां तांणी ही फटींगपणां ही अशे तरेची गोश्टी चालू दवरल्ले आसा. म्हणटा राजकारणाक विरोध आसूंक जायो. विरोधक जाय. विरोधक ह्या लोकशाहीचे दुसरे चाक. त्यामुळे ही दोन्ही चाकाचेर बरोबर विरोध आसचो, कन्स्ट्रक्टिव्ह आसचो, सत्याच्या आधाराचेर आसचो. परंतु सदांच फटींगपण सांगून खंय तरी वोटर्सांची मतदानाची दिशाभूल जाता अशें अजिबात ना. आज तुम्ही सगळ्यांनी जे कितें परिश्रम केल्ले, जो कितें म्हाका आशिर्वाद दिलो, त्यामुळे ह्या 4 टर्माक ह्यो सगळ्यो गोश्टी आमी करूं शकले. केंद्राचो निधी हाडून गोंयचो विकास कशे पद्दतीन करप आमी तोंडान उलोवना. प्रत्येक टर्माचो अहवाल आमी तुमच्या लोकां समोर दवरलेलो आसा. प्रत्येक इलेक्शनाक आमी ह्यो गोश्टी केल्यात, हे पयशे मोडल्यात, ही कामां केल्यात. ह्या वेळेचो अहवाल तुमचे समोर पाविल्लो आसा. आणि त्यामुळे तोंडान खंय तरी ह्या प्रचाराक उत्तर दिवपाची आमकां गरज ना. आमी जें कितें केलां तें तुमी जो आशिर्वाद आमकां दिल्लो ते कर्तव्याच्या भावनेन कर्तव्य म्हणून केलां. आमकां ती ढोल पेटोवपाची, ढोल वाजोवपाची संवय ना. कारण हे काम जे आसा ते जनतेचें आसा आणि हे जनतेक लागून केल्लें आसा. त्यामुळे लोक जाणात, प्रत्येक मतदारसंघाचे जनता, वोटर्स हे सगळे गोष्टी जाणात. गोंय सरकार राज्याचे सरकार म्हणून ज्यो काही कामां केल्लीं आसात ताचो उल्लेख म्हणजे पयलींच्या वक्त्यांनी केल्लो आसतलो, आतांय हाचे फुडले वक्ते करतले. एक सामान्य मनशा बी तळमळ आशिल्लें सरकार, सामान्यांतलो सामान्य मनीस, ताका सरकाराच्या माध्यमातून कितें तरी आमी दिवंक शकतात, ताचें जीवनमान आमी सुदारूंक शकतात. अशाच मुळे मागीर ती दयानंद सामाजीक सुरक्षा योजना आसतली, गृह आधार योजना आसतली किंवा लाडली लक्ष्मी योजना आसतली, हे जर आमी फोकस केले, हे कोणाचेर फोकस केले, ह्या राजसत्तेचे फायदे समाजापर्यंत पावंक जाय हो तो विचार. म्हणजे सामान्य मनशाची तळमळ. हाच्या पयलीं कितलीशी सरकार आयली, कोणे तरी एक 500 रुपये खंय तरी गरिबा खातीर त्या सरकारी यंत्रणेचेर 500 रुपये दिवपाचे काय विचार सुद्धा केला काय कितें, हाचो म्हाका दिसता निश्चितपणे आमचे मतदारसंघ विचार करतले. ही सत्ता ह्या सगळे जे कितें आसा हे कोणा खातीर आसा आणि अशामुळे जे कितें काम केल्लें आसा ते काम गोंय जनतेचे समोर आसा. आज ही सभा ह्या 2 कारणां लागून आसा. आमचे मनोहरभाई पर्रीकर पहिल्यांदाच आमच्या मदीं ना. 35 वर्षांचे एकत्र आम्ही सगळ्यांनी हे भारतीय जनता पक्षाचे रोप लायले. उत्पलान आता त्या संदर्भात माहिती दिल्ली आसा आणि एक विचार घेऊन की या देशाचे बरे करपी खंयची पार्टी आसा, खंयचो विचार आसा. आमकां खूब हमेशा तातूंतल्यान ह्या पक्षाक तुमकां मंत्रीपद दिता, त्या पक्षाक हांवें दिता, पण एक विचारान प्रेरीत जाल्लो एक मिशन म्हणून राजकारणात काम करपी एक पक्षाच्या कार्यकर्त्याची टीम जी आशिल्ली ताणें केन्नाच हमेशाक बळी पडनासतना या सगळ्या पक्षाकडे फायट दिवन तुम्ही सगळ्यांनी आमकां इतले वयर व्हेले. ते मनोहरभाई पर्रीकर पहिल्यांदाच आज म्हापशाचे सभेक ना हे खंय तरी मनाक दुखता, परंतु म्हाका विश्वास आसा
तांचे जे स्वप्न जे आशिल्लें की परत केंद्रांत नरेंद्रभाई मोदीची सरकार येवंक जाय आणि आपण गेल्या नंतर तरी गोंयचें सरकार स्थिर उरूंक जाय आणि यामुळे पक्षान जे कॅन्डिडेट आमकां दिला म्हापशाचो उमेदवार आमचो जेसू आसा ताजे बापूय बाबूश डिसोजा त्या पडत्या काळाक ज्या मनशान खंय तरी आमकां मायनॉरिटीच्या विरोधात तुमचो पक्ष आसा अशें म्हणून जेन्ना आमकां हिणयताले त्या वेळार ताठ मानेन उबी रावन ताणें सांगलें ही चूक आसा आणि स्वतः भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तांणी जवळ 15-16 वर्सां भारतीय जनता पक्षाचें काम करून भारतीय जनता पक्षाक आणि जे काही मायनॉरिटी म्हणून करताले ह्या मायनॉरिटीक आणि भारतीय जनता पक्षाक एकत्र केलो भारतीय जनता पक्षाची तत्वां सांगली तेन्ना सगळ्या मायनॉरिटीचे लोक खुबशे मायनॉरिटी लोक आमचे बरोबर रावले इतले मोठे योगदान ज्याचे आसा तांच्या भुरग्याक आमी तिकीट दिल्ली आसा आणि आमचे सगळ्याचे कर्तव्य आसा की ह्या म्हापसा मतदारसंघाक ताका निवडून दिवपाची जबाबदारी ताणें तुमचेर दिल्ली आसा ती तुम्ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडटले राज्य सरकार आपल्या परीन जेन्ना संदी मेळ्ळी चार फावटी भारतीय जनता पक्षाच्या राज्यात सरकार तुम्ही निवडून दिले 2 वेळा केंद्रान सरकार तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान निवडून दिले 1999 पहिल्यांदा म्हाका खासदार म्हणून निवडून दिलो हांव सामान्य कार्यकर्तो पहिल्यांदा दिल्ली गेले नंतर पहिले फावटी आसून सुद्धा वाजपेयी म्हाका आपल्या मंत्रिमंडळात घेतलो तांणी गोंयांत दिलो हो सन्मान आशिल्लो परंतु 2-3 खासदार काँग्रेसाक आशिल्ले परंतु ताका कोणाकूय स्थान दिलें ना म्हणजे काँग्रेसचो दृश्टिकोन जो आसा गोंया कडेन पळोवपाचो तो ताजे वयल्यान सिद्ध जाता 3 खासदार आसतना एकय खासदाराक तुम्ही खंयचे तरी सादें राज्यपद सुद्दां एक फोलेर आशिल्लो पयलीं ताजे नंतर हांकां दिवपाची वांस जाली ना केंद्र सरकारान ज्या पद्दतीन त्या गोंयच्या विकासाक जो हातभार लायलो आसा संपूर्ण राज्यान खंयचेच डिस्क्रिमिनेशन न करता आमकां सबका साथ सबका विकास हे घेवन विरोधी पक्षाची सरकारां आसा थंय सुद्दां विकासाक जी गती मेळिल्ली आसा ती गती हाज्या पयलीं केन्नाच सरकारां येवंक नाशिल्ली देशाची सुरक्षा मागीर उरी आसूं पुलवामा आसूं पयलीं कितें जातालें खंय तरी आतंकवाद्याचो बॉम्बस्फोट आमच्या प्रत्येक राज्यांक जातालो कितले बॉम्बस्फोट जाले पण खंय ते पोकळ धमके दिताले आमकां तुमकां हें करतले तें करतले पूण एक्शन इम्प्लिमेंटेशन कांय जायनाशिल्लें ह्या 5 वर्सांक याद करात हांव 2च गोश्टी तुमकां सांगत 5 वर्सांक याद करात ह्या 5 वर्सांत खंयच्याच राज्यान काश्मीर जें आसा तें सोडलें जाल्यार खंयच्याच राज्यान बॉम्बस्फोट करपाची कापासता ह्या आतंकवाद्यांक जावना आणि उरी आणि पुलवामाची जी घटना घडली तेन्ना मोदी ताका सांगलें की तुम्ही आमच्या एक सैनिकाचो बळी गेला तो आमी फुकट वचून दिवची ना आणि जशें उलयलें तशें 2 स्ट्रायक केले एक सर्जिकल स्ट्रायक केलो तातूंत मनोहरबाब पर्रीकर आशिल्ले तो एअर स्ट्रायक केलो पुलवामा नंतर त्या दोनूय स्ट्रायकांक ज्या पद्दतीन बूथ शिकोवंक जाय त्या पद्दतीन पाकिस्तानाक आनी आतंकवाद्यांक बूथ शिकयली आणि जगार ह्या पाकिस्तानाक उघडे करून दाखयले पण जे उलयता ते करून दाखयता ही भारतीय जनता पक्षाची जे आसा ही ताकद आसा आज भारतीय जनता पक्षा कडेन वाकड्या नजरेन जर कोण पळयतलो तर ते ताच्या दोळ्यात आमी उपटून काडटले अशी तरेची ताकद आज भारताक संपूर्ण जग मानूंक लागला त्याच बरोबर सामान्य मनशाचो विकास संरक्षण जातले ह्या देशाक देशाची एक आर्थीक ताकद म्हणून वयर येवपाची गोष्ट आसतली अणुशक्ती आशिल्लो देश म्हणून खंय तरी त्या देशाच्या आसतली सॅटेलायट फोडपाचे एक मिसायल एंटी सॅटेलायट मिसायल करून अमेरिका रशिया आणि चायना बरोबर पंक्तीक वयर स्पेसान सुद्दां आमचो अधिकार आसा हें दाखोवपाची जी काही हें आसा ती मोदी सरकारान ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारान करून दाखयल्लें आसा आणि अशा हातून हें करता करतात सामान्य मनीस जो अंतीम कडीचो मनीस जो आसा ताका अंत्योदय म्हणटात आमी तो अंत्योदय ह्या सामान्य मनशाचो कसो अंत्योदय जातलो तो वयर कसो सरतलो तो स्वावलंबी कसो जातलो ताका मूलभूत सुविधा कश्यो प्राप्त जातल्यो ताजोय विचार केलो आणि तरेतरेच्यो स्कीम जश्यो गोंयान मनोहरभाई पर्रीकारान केल्ल्यो तशे तरेतरेच्यो स्कीम केंद्रांनी केल्ल्यो 12 रुपयांक 2 लाखाचो इन्शुरन्स बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ भारत अभियान जाका कोणाक घे आसतात 8 कोटी कनेक्शनां जवळ 10 कोटी गरिबां खातीर घरां बांदून दिली अशा तरेतरेच्या योजनांच्या मार्फत जो पयशाची लूट जाताली
काँग्रेसचो प्रधानमंत्री राजीव गांधी हाणें ताचे एक वाक्याचो उल्लेख आसा की जेन्ना आमी दिल्लीतून गोंयान खंय तरी गोंयान म्हणजे सगळ्या राज्यांक जेन्ना 1 रुपया धाडटा तर ताचे फक्त 15च पैसे त्या राज्यांत पावताले, 85 पैसे खंय वताले. हो सगळो भ्रष्टाचाराचो महामेरू ही काँग्रेस आशिल्ली. ताचे जे एजंट आशिल्ले ते इतले तरेची पर्सेंटेजी सगळे खाताले. परंतु संपूर्ण देशात गरिबाच्या झिरो बॅलन्साचेर अकाउंट उगडून जी कितें फायदे शेतकऱ्यांक मेळटा, बाकी खंय हाका मेळटा ते सगळे फायदे मदीं कोणूच मिडल एजंट न दवरता ते डायरेक्ट बेनिफीट हे तांच्या अकाउंटाचेर आज येतात. जवळ 49,000 कोटी ह्या 5 वर्सांक जे लुटताले ते वाचयले. सांगपाचो हेतू इतलो की इतले सगळे जे कार्य आसा हे कार्य गेली 55 वर्सां काँग्रेस ते सत्तेचेर ठाण म्हणून आशिल्ली. जे कार्य त्या 55 वर्सांक जावना ते कार्य 5 वर्सांक करून दाखयला. तुम्ही ताजो पडताळ घ्या. खूब आहा गोष्टी सांगपा सारक्यो. आज काही उमेदवारांक काही काँग्रेसच्या माझ्या मित्रांक दुःख जाता की हांवें रिटायर जावचो. जो ज्या मनशाक लोकांनी पयलींच रिटायर केल्लो आसा त्या मनशाक दुसऱ्या रिटायर जा म्हणपाची. जो पर्यंत ही जनता आमकां रिटायर घरा बसून सांगपाना तो पर्यंत तुमकां अधिकार ना रिटायरमेंट सांगपाचो. भारतीय जनता पक्षाचे कार्य आसा, उमेदवाराचे कार्य आसा. तुमचे कार्य ना म्हणून तुमकां खूब पयलीं घरा बसयले. ताचे प्रवक्ते सदां तीच गोष्ट खंय तरी कामां कांय करूं ना आनी सांगता ते सगळे अहवाला तो खोटो आसा. म्हणजे अहवाल जो तुमच्या हातान रिटर्न दवरला तो खोटो आसा असो तरेचो अपप्रचार तांचे कडेन मगाशी म्हटल्या प्रमाणे तांचे कडेन मुद्दे कांयच ना. आनी त्यामुळे कितें तरी प्रचार करूंक जायो म्हणून ते सांगतात. आयुष मंत्रालय सारखे गोंयान कितें केलां म्हणजे आंधळ्या मनशाक दोळ्या फुटलेल्या मनशाक दिसता आयुष मंत्रालयाचें कार्य गोंयांत सुद्दां कशे पद्दतीन पावल्लें आसा. हे कार्य जे आसा ते उघड आसा. ताची कामाची खंय तरी 6 म्हयन्यांनी तुमकां ह्या कामाची दिसले. गोंयांत 2 हॉस्पिटलां आयुश्य हॉस्पिटलां धारगळ सारक्या जवळजवळ 600 कोटीचो प्रकल्प ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा हांव चड सांगूं वचना. जे मंत्रालय म्हाका मेळटा त्या मंत्रालयातून हजारो शेकडो कोटी हांगा हाडपाचें काम जे आसा ते केल्लें आसा. तेजे अहवालांत आसा ते तोंडी खबर न्ही. आनी ह्यामुळे आमी सगळे विकासान सगळे बाबतीन खासदार म्हणून राज्य सरकार म्हणून केंद्र सरकार म्हणून जी काही कामां केल्ली आसात ती खरोखरूच हे वाखाणण्यासारखी आसात. ह्या 5 वर्सांक तुम्ही भ्रष्टाचाराचें नांव आयकलां. 5 पैशाचो केंद्र सरकाराचेर खंय तरी 5 पैशाचो भ्रष्टाचाराचो आरोप कोणें आयकला. परंतु म्हयन्याक ज्या पळय भ्रष्टाचाराचे वळेरे आमी वाचताले कोट्यावधीचो भ्रष्टाचार एक सँडल काँग्रेसीच्या हेतूच्यान येताले. हे 2-3 देशाची सुरक्षा भ्रष्टाचार विरहीत राज्य आणि गरिबाचो उद्धार ह्यो 2-3 गोष्टी ज्यो आसात ह्यो ठळकपणे भारतीय जनता पक्षाच्या सरकारान केल्यात. आनी म्हणूनच जनते ह्या देशाच्या जनतेत परत एकदा नरेंद्रभाई मोदी प्रायम मिनिस्टर जाल्ले जाय. त्यामुळे तुमकां सगळ्यांक हात जोडून विनंती आसा की तुमचे बहुमोल मत ते आसात. परंतु येणाऱ्या 5-6 दिसांक तुम्ही तातूंत आनी खुबशे जोडूं शकता. तुम्ही भारतीय जनता पक्षाक थोडो वेळ दियात आणि म्हापशेचो सीट त्याच बरोबर उत्तर गोंयचो सीट हो तुम्ही हाडूं शकता. आमचे कडेन काय नाशिल्लें तेन्ना आमचे कडेन आमदारय नाशिल्लो. आमचे कडेन आमदार आमचे कडेन सरकार नाशिल्लें. अशा वेळार सुद्दां तुम्ही भारतीय जनता पक्षाक आमदार निवडून दिले आणि सतत काँग्रेसचे सरकार हांगा आशिल्लें 2007 2009 आनी दिल्लीक काँग्रेसचे सरकार आशिल्लें. विरोधी पक्षाचो खासदार हॅट्रिक कशी करतलो हे तांकां नाक कापपा सारकी गोष्ट आशिल्ली. परंतु तांचें नाक तुम्ही कमी मार्जीन जावं पण तांचें नाक तुम्ही 2009 कापून दाखयलें. त्याच पद्दतीन आज आमचे कडेन हांगा सत्ता आसा थंय सत्ता आसा केल्लें काम आसा केल्लो विकास आसा हाच्या आदाराचेर आमी लोकांक ठामपणे आमी अधिकारान मत मागूं शकतात. ते तुम्ही मागचें आणि म्हापशा मांद्रे आणि शिरोडा त्याच बरोबर उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे 5 सीट तुम्ही आमकां निवडून दिवचे अशी मनापासून हात जोडून विनंती करता आणि सगळ्यांक परत एकदा देव बरें करूं म्हणटा. भारत माता की जय. तुम्ही जर पळयशात भाऊचे कार्य कदाचित बरेच जाण म्हाज्या पयलीं वक्ते उलोवपी आनी मागीरूय उलोवपी हे गोंया पुरते किंवा देशा पुरते सिमीतच सांगतले. हांव आयुर्वेदीक डॉक्टर आसल्या कारणान पुराय देशभर हांव पुराय भोंवात आसता. आयुर्वेदाक सन्मान केन्ना कोणी दिवंक नासलो. पयले फावटी आयुष मिनिस्ट्री जर जाली आयुर्वेद योगा सिद्ध युनानी आणि होमिओपॅथी ह्या देशाचे आमी जेका म्हणटा की आयुर्वेद हे मूळ आसा
ही पंतप्रधान मोदीजीन केली आणि त्याचो भोवमान आयुष मिनिस्टर जावपाचो जर कोणाक मेळ्ळो आसत जाल्यार तो श्रीपाद भाऊ मेळ्ळो. हाज्याय फुडें आमी जेका म्हणटा की आयुर्वेद आणि योगा जर देश आणि विदेशात, फक्त विदेशात न्ही 140 राष्ट्रांनी पावोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन केलें, भाऊन केलें. हे तेंचें कार्य जें आसा हे अभिनंदनाक पात्र आसा. आमच्या सायडीक पेडणे हांगासर जावपी रिसर्च हॉस्पिटल आसतलें. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नॉर्थान आमच्या वेळग्यान जाता, परत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सावथात जाता. म्हणजे फुडल्या 5 वर्साच्या कार्यकाळात आमी जर पळयत जाल्यार म्हाका दिसता उत्तर गोंयचो चेहरो मेहरो हो पूर्ण बदलतलो. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हो 5 वर्साच्या कार्यकाळात पूर्ण जाता. आयुर्वेदिक रिसर्च सेंटर हे पूर्ण जाता. म्हाका दिसता अशा पद्दतीन हे वेगवेगळे प्रकल्प उत्तर गोंयांत येतले. आमच्या पार्टीचे नेते श्री नितीन गडकरी हांगासर पावात आयिल्ले आसा. हांव तुमकां चड न उलयता, तुमकां सगळ्यांक आव्हान करता की हे फावटी तुमचें मतदान ह्या दोनूच गजाली खातीर तुमी भारतीय जनता पार्टीक मारात. एक विजेचा अंत्योदय आणि दुसरी देशाची सुरक्षा. अंत्योदय जेन्ना आमी म्हणटा तेन्ना समाजातलो लास्ट मनीस, समाजातलो शेवटचो मनीस आयज जर ह्या समाजातल्या शेवटच्या मनशा पर्यंत म्हणजे आमची जाणटेली आवय आसतली, विधवा भयण आसतली, अपंग भाव आसतलो, हाच्या पर्यंत जर कोण पावला आसात जाल्यार मोदीजीचे सरकार पावला, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पावला, भाजपाचे सरकार पावला. आणि दुसरे जे सांगता हांव ती देशाची सुरक्षा. आणि फाटल्या मनमोहन सिंगाच्या कार्यकाळात कितलेशेच फावटी ह्या देशाचेर वेगवेगळे हल्ले जाले. 2008तलो हल्लो हांव विसरूं शकना, कारण 2008तलो रेल्वेच्या स्टेशनाचेर जाल्लो हल्लो म्हणजे वेळग्या गांवांतले 2 जाण म्हणजे आवय आनी बापूय धाकल्या 5 वर्साच्या भुरग्याची वांगडाच गेल्ली. 5 वर्साच्या भुरग्याचें नसीब बरें, ते खंय तरी खाचीक पडलें आनी ताका गुळी लागली ना. पण हल्ल्या उपरांत काँग्रेसीन कितें केलें? कांयच ना, तांकां धरले आनी भितर बसून पोसले. अदरवायज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 2च हल्ले जाले. एक उरीचो हल्लो, दुसरो पुलवामा अटॅक. उरीचो भ्याड हल्लो न्हिदेत आसतना केलो आनी पुलवामाचो अटॅक आमी म्हणटा ताका लायव्ह बॉम्ब. स्कॉर्पियो गाडी हाडून आमची 40 सैनिकांची जी CRPF जे वयताले तांचेर तेंच्यांनी मारली. पण ह्या दोनूय हल्ल्यांचे बदलो जर आसत, उरी हल्ल्या उपरांत सर्जिकल स्ट्रायक आणि पुलवामा अटॅका उपरांत एअर स्ट्रायक जर कोणी केलो आसत जाल्यार तो भारतीय सेनेन केलो. भारतीय सेनेन केलो, त्याची क्रेडीट आमी घेवचे ना. पण ताच्या फाटल्यान ताकद जर कोण असले जाल्यार सर्जिकल स्ट्रायकाचेर फाटल्यान उबे जर कोण असले, आमचे मनोहर भाई उबे असले ताकदपणान आणि मोदीजी उबे असले. ह्या दोगा खातीरच येदो व्हडलो स्ट्रायक जो आसा तो जावपाक पावलो. आज आतंकवाद्यांचो बीमोड करून उडयला. पाक ऑक्युपायड काश्मीर जेका आमी म्हणटा थंयसर प्रत्येकाक सोदून काडून मारला. फुडली 15 वर्सां आतंकवादी जो आसा हो तकली वयर काडचो ना. म्हणून तर आमकां परत एकदा ताका तुमकां सगळ्यांक आव्हान करता, म्हापशांतल्या सगळ्या चौकीदारांक हांव आव्हान करता, आमचे प्रधान चौकीदार हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या देश सेवे खातीर आणि तशेंच आमचे हांगासले प्रधान चौकीदार, आमी म्हापशांतले आमचे प्रधान चौकीदार बाब जोशुआ डिसोजा, आमी खरी शांती आमी जर दितले आसत बाब फ्रांसीस डिसोजा हांकां, आनी आमी भाईचें स्वप्न साकार करतले जर आसत ताका आमी म्हणटा भाईच्या स्वप्नांत सदांच हो गोंय जें आसा हें प्रायोरिटी आशिल्लें. गोंयचें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हीच तेंची प्रायोरिटी आसतलें आनी सदांच गोंयच्या विकासा खातीर आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत जेंच्यांनी आपलें काम केलें जर आसत जाल्यार ते मनोहर भाई पर्रीकर तांचें स्वप्न साकार करपा खातीर. आनी म्हापशाकार तर म्हाका दिसता केन्नाच फाटी सरचे ना, कारण भाई हे तुमकां सगळ्यांचे चाहते असले, तुमचे असले. त्या खातीर हांव म्हापशांतल्या सगळ्या लोकांक परत एकदा हांव आव्हान करता की भारतीय जनता पार्टी तुमची आसा, बाब जोशुआ डिसोजा तुमचो आसा. त्या खातीर तुम्ही सगळे जाण भारतीय जनता पार्टीचेर 21 वर्सां जो प्रेम करीत आयिल्ले आसा, मोग करीत आयिल्ले आसा, तोच प्रेम तुम्ही सगळ्यांनी तसोच दवरतो. भाईचे स्वप्न साकार करचे. देशाचे प्रधान चौकीदार नरेंद्र मोदी आणि आमचे हांगासले फुडले जावपी आमदार बाब जोशुआ डिसोजा हांकां आमचे प्रधान जोशुआ डिसोजा ह्या दोगांयकू मोठ्या बहुमतान निवडून हाडपा खातीर आनी उत्तर गोंयांतल्यान श्रीपाद भाऊ मोठ्या निवडून हाडपा खातीर येता त्या 23 तारखेक तुम्ही सगळे जाण
मोठे मताधिक्यान कमळाचेर मतदान करतले आणि हांगासल्यान भारतीय जनता पार्टीचो मोठो विजय प्राप्त करून दितले. जय हिंद, जय गोमंतक. गेले काही दीस हांगा पोटनिवडणुकीच्या निमित्तान प्रचार चालू आसा. पोटनिवडणुको ह्यो लोकसभेच्या इलेक्शना बरोबर जातात. 5 वर्सां पयलीं ह्याच काळात गोंयच्या जनतेन एक अभूतपूर्व क्रांती, अभूतपूर्व इतिहास निर्माण केल्लो. गोंयच्यो दोनूय लोकसभेच्यो जागा एका अर्थान गोंयचे 100% समर्थन हे भारतीय जनता पक्षाक दिल्ले. 100% समर्थन दिता आसतना उत्तर गोंयच्यान श्रीपाद भाऊ चौथे फावट आणि नरेंद्र सावयकार पहिली फावट जरी असलो तरी दक्षिण गोंयच्यान भारतीय जनता पक्षाचो खासदार दुसरे फावट निवडून येतालो. 100% समर्थनान आम्ही खुश जाल्ले. गोंयकाराच्या क्रांतीचेर आम्ही सगळे फिदा जाल्ले. ह्या गोंयच्या क्रांती बरोबर देशानूय भारतीय जनता पक्षाक जबरदस्त प्रतिसाद मेळ्ळो आणि देशात एक समर्थ नेतृत्व नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वा सकल देशाक एक कणखर पंतप्रधान मेळ्ळो. फाटली 5 वर्सां आमी ताचो अनुभव घेत आसात. देश स्वतंत्र जाल्यार साधारण 70 वर्सां जाली. ह्या 70 वर्षांत 58 ते 60 वर्सां काँग्रेसीन किंवा काँग्रेसवाल्यांनी ह्या देशाचेर राज्य केले. गोव्याक कितें मेळ्ळें हो जेणे तेणे विचार करचो. पूण गोव्यात जेन्ना 2012 सालान 2014 सालान दोनूय खासदार भाजपचे दिवन केंद्रात नरेंद्रजी मोदीचे सरकार आयले तेन्ना विकासाची गंगा कितें आसता ही खऱ्या अर्थान गोंयकारांक कळ्ळी. गोंयचे सगळे नॅशनल हायवे 17 आसात, 4A आसात. तुम्ही पत्रादेवीच्यान पोळ्या पर्यंत वचचे किंवा फोंडेच्यान दाबोळी पर्यंत वचचे, दाबोळीच्यान हार्बराचेर वचचे. सगळे हायवे जे जबरदस्त ट्रॅफिक असता ते सगळे हायवे वायडनिंगाक घेतल्यात. वायडनिंगाक घेता आसतना त्याची जॉमेट्री इम्प्रूव करप, तेका इलेवेट करप, क्रॉस रोड्स आसात जाल्यार अंडर रोड्स घालप, आवश्यक थंय फ्लायओव्हर्स घालप, ब्रिजीस बांदप. एक ना अनेक गोष्टी गेली 4-4.5 वर्सां आमी पळयतात. नॅशनल हायवे 17 आमकां हांगा म्हापशान धारगळी पळयात लिफ्ट केल्लो आसा. बस्तोड्या वचपाचो रोड पोंच्यान अंडरपास घातलेलो आसा. हांगा मोंतगिरी क्रॉसाचेर थंय अंडरपास आसा, रस्तो उखल्ला. मांडवी वयलो पूल आणि फुडें तर मेर्शेचे जंक्शन ते इम्प्रूव केला, थंय इलेवेट जाला. आणि शिरदोणच्यान बद्द आमची इंडस्ट्रियल इस्टेट वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटी पर्यंत साधारण 13 किलोमीटर म्हणजे शिरदोणच्यान जो रोड इलेवेट जाला म्हणजे पोंच्या लोकांक, सकयल्या जनतेक, त्या गावातल्या लोकांक त्रास जावंक जायना म्हणून साधारणपणे 12-13 किलोमीटर रस्तो इन द फॉर्म ऑफ म्हणजे एक तर ब्रिज आणि बाकीचे उरलेले फ्लायओव्हर्स. खरं म्हणजे जुवारी नदी वयलो पूल हो अक्षय आणि कुठ्ठाळे लागता. म्हणजे अक्षयच्यान कुठ्ठाळे व्हरप ठीक असले पूण अक्षी पोनाच उरली, कुठ्ठाळी पोनाच उरली. पूल तो सुरू जाता शिरदोणच्यान आणि लँड जाता फुडल्या इंडस्ट्रियल इस्टेटीत. अशी दूरदृष्टी दवरून असो हो रस्तो पोळ्या पर्यंत गेला. मदल्यो सगळ्यो न्हंयो, रस्त्याची जॉमेट्री बदलता. गेले 2-3 वर्सां आमी एका वाटेन रस्त्याच्या ट्रॅफिका वयल्यान रस्त्यान वता आसतना
आमकां एका वाटेन त्रास जाता, पूण त्याच बरोबर सुखद आनंद दिसता. अरे गोव्यात असले रस्ते, म्हणजे कशा प्रकारच्या सॉफिस्टिकेटेड मशिनरी हांगा आसात आणि रात्रंदीश 24 तास काम चलता. मोदीजींची जी दृष्टी आसा, दूरदृष्टी आसा, ही गोव्या पुरती सीमित ना, संपूर्ण देशभरात अशीच कामां चालू आसात. विकासाच्या कामाबरोबर आणि एक महत्वाची गजाल जी मोदीजीन प्राधान्यक्रमान केल्या ती म्हणजे देशाची सुरक्षा. देशाच्या सुरक्षेचेर खंयच कॉम्प्रोमाइज जाल्ले ना. आमकां अनुभव कितें, फाटल्या काँग्रेसच्या काळात अनुभव कितें आसा तर पाकिस्तानातसून दहशतवादी येतात, घुसतात आणि अवांतात परत वतात. आज ते दीस उरलेले ना. गोंयान दिल्लो संरक्षण मंत्री बाब मनोहर पर्रीकर ज्या वेळार संरक्षण मंत्री असले त्या वेळार युरीक जाल्ली आजनेरी, घुसखोरांनी केल्ली आजनेरी, ताका मनोहर बाब पर्रीकराच्या रूपान मोदी सरकारान जे उत्तर दिल्ले आसा, जी झलक दिल्ली आसा ती अतुलनीय आसा. ताका जे युरीक जे रिएक्शन दिले ताच्या नंतर पुलवामा केलो. पुलवामाक पाकिस्तानी दहशतवाद्यांक त्याच प्रकारचे उत्तर मेळ्ळे. आमच्या जहाजांनी, हवाई जहाजांनी पाकिस्तानात घुसून तांच्या घरात वचून तांचे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. एका अर्थान याद राखा, हे फक्त ट्रेलर आसात. तुम्ही जर परत तिसरी चूक करशात जाल्यार प्रत्यक्ष चित्रपट दाखोवचो पडटलो पाकिस्तानाक. म्हापशेकारांनी सांगचे, जे नेमळट सरकार असले, जे कचखाऊ सरकार फाटल्या काळात काँग्रेसचे असले, पाकिस्तान दहशतवादी घुसखोरी करतात, भारताक त्रास दितात म्हणून देशभरात वचून अन्य देशाकडे जे रडगाडे घाताले ते काँग्रेसचे सरकार पळयात. आणि आज पाकिस्तानाक चोख उत्तर दिले आणि त्यामुळे पाकिस्तानात जगभर वचून रडगाडे घाटा. जे पाकिस्तानाक समर्थन देणारे देश असले ते सुद्धा आता एक एक करून त्याच्याकडल्यान पयस वचूंक लागले. ही मोदीजीच्या सरकारची वैशिष्ट्य आसा. त्यामुळे विचार करूंक जाय की आमकां काँग्रेसचे नेमळट सरकार, पुचाट सरकार जाय की मोदीजीचे कणखर सरकार जाय, हो विचार करूंक जाय. खंयचे सरकार जाय तुमकां? मोदीचे सरकार जाय. मोदीचे सरकार विकासा खातीर जाय. मोदीचे सरकार देशाच्या सुरक्षे खातीर जाय. मोदीचो हांगासरलो प्रतिनिधी हो श्रीपाद भाऊ आसा आणि त्यामुळे मोदीचे सरकार जर जाय जाल्यार श्रीपाद भाऊक आमकां 5वे फावटी निवडून हाडचो पडटलो. लोकसभेच्या निवडणुकी बरोबर म्हापशाची पोटनिवडणूकय आयिल्ली आसा. म्हापशाची पोटनिवडणूक म्हापशेकारांनी 2002 पासून भारतीय जनता पक्षाक सलग समर्थन दिले. 2002 ते 2017 जाल्ल्या निवडणुकीक आमचो इश्ट बाबूश एका 2017 ते 2022 खातीर 5 वर्सां खातीर निवडलेलो. म्हापशेकार मोठ्या मताधिक्यान निवडून दितात भाजपाक. म्हापशेकारांचे वैशिष्ट्य आसा. म्हापशेकारांनी गोव्या खातीर मुख्यमंत्री दिलो. म्हापशेकारांनी गोव्या खातीर उपमुख्यमंत्री दिलो. म्हापशेकारांक आनी एक फावट विक्रम करपाची संधी मेळ्ळी आसा की गोंयच्या विधानसभेत सगळ्यांत तरणाटो आमदार दिवपाची संधी आज म्हापशेकारांक मेळ्ळी आसा. म्हाका दिसता ही निवडणूक बाबुशाचे अर्दे उरलेले काम पूर्ण करपाक जोशुआक संधी दिणारी ही निवडणूक आसा.
जोशुआ तरुण आसा, नवीन आसा, भुरगोय आसा. काही विरोधक त्याचेर आरोप करतात की ताका एक्सपिरियन्स ना म्हणून. तो काउन्सिलर जावच्या पयलीं काउन्सिलर म्हणून ताका एक्सपिरियन्स नसलो, काउन्सिलर जालो. हांव आमदार जावच्या पयलीं आमदार म्हणून म्हाका एक्सपिरियन्स नसलो, आमदार जालो. हांव 2012 मंत्री जावच्या पयलीं मंत्री म्हणून म्हाका अनुभव नासलो, जालो मंत्री. 2015 मुख्यमंत्री जावच्या पयलीं मुख्यमंत्री म्हणून अनुभव नासलो, जालो मुख्यमंत्री. त्यामुळे जोशुआक अनुभव ना हे मातशे म्हापशेकारांनी मातशे काडून उडोवचे. आमी प्रचाराच्या निमतान खंय खंय भोंवता त्या वेळार हे आयकूंक येता, खंयच्याच मनशाक खंयचीच गोष्ट करता आसतना ताच्या पयलीं ताका अनुभव नासता. तुम्ही विचार करा, अनुभव ना म्हणून 20, 25, 30 वर्सां जाल्ल्या पुताचें लग्न करूचो आवय बापूय दवरता काय? सगळ्यांक आपशीक अनुभव येता. म्हाका दिसता जोशुआ ज्या जोशपूर्ण पद्दतीन वावुरता, म्हाका बाबुशाची याद आसा. बाबूश सगळ्या बिल्डिंगांनी बीन भावान आसलो. बाबुशाक मेळपाकूच बिल्डिंगेंतले लोक सकयल देंवताले. हांगा जोशुआ ते सगळे भरून काडटा. पार्टीनूय ठरयलें की ज्या बाबुशाक 5 वर्सां खातीर निवडून दिल्लो म्हापशेकारांनी, त्या बाबुशाचें काम जर 2 वर्सांचेर उरलेलें आसा जाल्यार उरलेली 3 वर्सां त्याची लिगसी चलयणारो जोशुआ जो आसा ताका संदी दिवन पळोवया. म्हाका खात्री आसा की म्हापशांतली जनतेन ज्या पद्दतीन फाटली सादारणपणे 17-18 वर्सां भारतीय जनता पक्षाक समर्थन दिलें, तेच समर्थन उत्तरोत्तर रावता आसतना ते वाडत रावतले अशी अपेक्षा करता. आज मनोहरभाई पर्रीकर आणि आमचो बाबूश हे दोनूय आमचे लिडर आज आमचे मदें ना. आणि ना म्हटल्यार आमकां खंय तरी ते गायड करता. आणि गायड करता तेन्ना एकूच विचार आसता की आज आमी आमदार आणि आज मंत्री गोंयचे जे दोगूय लिडर सामान्य लोकां खातीर वावरताले, सामान्य लोकां खातीर, बहुजन समाजा खातीर जे गोष्टी त्यांनी सगळे दोगांनी मेळून केल्ल्यो आसा, म्हाका दिसता ते आमी विसरूंक शकना. आज आमचो कावन्सिलर सांगपाक लागलो की आमी कितल्योश्यो स्किमी हाडून तेजेर उलयता, पूण हे हाडपाचें काम कोणें केलें? हे हाडपाचें काम केलें आमचे मनोहर पर्रीकर तशेंच आमचे बाबुशान. आणि आज म्हाका दिसता आमचो नवीन जाल्लो चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत आणि आमी हे सरकाराचे मंत्री तेणी दाखयलेले पावल्या पावल्यार धरून आमी फुडें वयता. आणि आज आमी डॉ. प्रमोद येतले, बाकीचे आमचे वांगडी येतले, आमी सांगपाक येयल्या की हो सरकार जो आसा जोशुआ फाटल्यान ठामपणी रावन जे आमचे बाबुशाचे आणि मनोहरभाईची स्वप्नां जी म्हापशा खातीर आसली ती आमी पुराय करपाक येता त्या 2-3 वर्सांनी आमी तेच्या फाटल्यान रावन ताका गायड करून पुराय करपाचो 100% प्रयत्न करतले. आज म्हापशा आणि आमचे कुचड्यार म्हाका 2 वरांची वाट आहा ऑलमोस्ट वचपाक. पूण आमचो मोग जो आसा, आमी सदांच म्हणटा भारतीय जनता पार्टीचो किल्लो खंय? भारतीय जनता पार्टीचो किल्लो म्हापशा. आणि आज हो किल्लो जो म्हापश्यार आसा हो जर फुडें व्हरपाचो जर खंय तरी संघर्श आमी सगळ्यांनी करपाक जाय जाल्यार आमी सगळे एकठांय रावन जे बाबूश आमचो जो हांगा जो आमदार जावन आशिल्लो तेच्या परस चड मतांनी आमकां सगळें काम करून जोशुआ काडूंक पडटलें. आज खुबश्यो गोश्टी सांगपाच्यो आसा. आमी म्हणटा केन्ना की डेव्हलपमेंट जे आसा, हे डेव्हलपमेंट जे आसा हो सरकार कोण करता? आणि सरकार जो आसा
डेव्हलपमेंटाच्या वांगडा ज्यो लक्षात हाडून गरजो लोकांच्यो हेंचे खातीर पावपाचें काम करता होच भारतीय जनता पार्टीचो सरकार. आज केंद्रान सरकार भारतीय जनता पार्टीचो आसा. आज तुमी म्हापशेकार लक्की 2 मिशनां तुमकां कमळाचेर बटां मारूंक पडटलीं, एक जोशुआक आनी एक श्रीपाद भाऊक. आज जोशुआ बद्दल सांगपाक म्हाका दिसता जोशुआक हांव कितलेच जेन्ना भाऊशाक मेळटालो हो कितलेच जाण आमी वांगडा रावताले, एक लक्ष आसता की खंय तरी जर कमी उलोवप आमचे भाशेन खंय उलोवपाचें काम तो कमी करता, पूण मनान धरून एक जी जीत आसा, मनान धरून एक कामाची जे आपणाची एक खंय तरी करपाचें आसा तें आमकां जोशुआ बाबाक आसा. आनी जोशुआक खंयचें काम फुडें व्हरपाचें आज म्हाका दिसता आमचे सगळे कावन्सिलर हांगा आसा, फर्स्ट सिटीजन आसा, सगळे सिनियर कावन्सिलर आसा, एक्स चेअरपर्सन आसा, सगळे कावन्सिलर आसा, वांगडा रावन ताका आज फुडें व्हरपाचें काम तेणी केल्लें आसा. आज नरेंद्र मोदीचेर म्हाका दिसता आमी सगळ्यांनी आज उलोवपाची गरज आसा. देशाचो प्रायम मिनिस्टर कसो आसचो, देशाचो प्रायम मिनिस्टर आसचो जे गोंयांत हे 5 वर्सांक ऑलमोस्ट 15,000 कोटी आमचे ल्हानशे गोंयांत जे इतले वर्सां काँग्रेसीचे राज आशिल्ले तेणे पयशे इतले सगळे एकठांय करूनच दिवना ते आमकां हे 5 वर्सांक दिले. आनी हे दाखोवन दिता की आमच्या ल्हान गोंयांत आमचे प्रधानमंत्रीचे लक्ष खुबशे आसा. डेव्हलपमेंटाचेर खंय तरी आमकां आदार करपाचो आसा तो आमकां करता. केन्ना केन्ना टिका करता की खंय तरी प्रायम मिनिस्टर आमचो जो आसा खंय तरी पयलीं टिका करताले चालू केले तेन्ना की तो भोंवत आसता म्हण, आनी भोंवत आसता तेन्ना आज लोकांच्या लक्षांत येता की खंय तरी देशाक आमच्या देशाक खंय तरी लोक आखलो जगाचो लोक जर आमकां खंय तरी एक देश फुडें वचपाचो देश जो आमच्या प्रायम मिनिस्टरान फुडें व्हरपाचो काम केल्लें आसा आनी तेजें रेकॉग्नायझेशन मेळटा जाल्यार आयचे आमचे प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीक लागून. आनी हेच प्रायम मिनिस्टराक लागून म्हाका दिसता आमी जे आज म्हापशेकार एकठांय जाल्ले आसा, एक जोशुआक दोतोर प्रमोद सावंत जो आमचो चीफ मिनिस्टर आसा ताका घट करपाक, ताका निवडून दिवपाचें काम आमी करतले. आनी त्याच सायडीन आमी नरेंद्र बाब मोदी जो आमचो प्रायम मिनिस्टर आसा ताकाय घट करपाक आमी म्हापशेकार श्रीपाद भाऊक नायकाक आमी निवडून दितले. आज आमी म्हणटा की प्रश्न म्हणटा, हांव तुमचे कडेन प्रश्न म्हणटा, हांव सांगना. थोडे आमचे पेपराचे बातम्यो येता, आमच्यो गोश्टी लक्षांत हाडटा, नॅशनल न्यूज आसता की प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जो आसा खंय तरी पॉलिटिसायज करता. आनी पॉलिटिसायज कितें करता, आमचे देशाचे जे आमचे सीमा जे आसा ते रक्षण करता तेजेर हांव तेजेर काय उलयना. हांव तुमकां प्रश्न घालता की एक जवान 5 वर्सां पयलीं आशिल्ले, 5-6 वर्सां पयलीं आशिल्ले जवान, आनी तुमी जर सगळे जे न्यूज पेपर आमचे भाव भयणी हांगा आसा, सेंट्रल न्यूज पेपर जे आसता ते वाचताले आनी वाचता तेन्ना कितें आसतालें की चायना जशें अरुणाचल प्रदेश जो आसा देश आमचो गोंय सारको, आमचो राज्या सारको अरुणाचल प्रदेश एक राज्य आसा, थंय चायना बॉर्डरी आसता, थंय चायनीज जे आसा ते ट्रुप्स आसा ते देशा भितर येत रावल्ले. आज तेच जवान, आज तेच सैनीक लिडरशीप पळोवन लिडरशीपीन तेन्ना नरेंद्र मोदीन तांकां खंय तरी तेंको दिवन तेच जवान आज नेटान तांकां फाटीं धुकलता. हांव प्रश्न कितें विचारता की खंय तरी लिडरशीप जर सारकी आसा जाल्यार खंय तरी लिडरशीप जर सारकी आसली म्हूण आज आमच्या देशा भितर खंय तरी आमकां एक सुरक्षीत देश असो जावन फुडें वयता. नरेंद्र मोदी सरकारान गोंयच्या खातीर खुबशीं कामां केल्लीं आसा. आज आमचो सरकार आनी 3 वर्सां फुडें वचपाक जाय, आनी फुडें वचपाक जाय तेन्ना म्हाका दिसता आमी सगळे एकठांय रावन आमी नरेंद्र बाब मोदीक तशेंच जोशुआ बाब डिसूजाक आमी मोठे संख्येन येता ते 23 तारखेक मनान आनी तकलेन एकूच विशय दवरपाचो की भारतीय जनता पार्टीचे कमळाचेर
भारतीय जनता पार्टीचे कमळाचेर शिक्को मारून आम्ही जोशुआ बाबाक तशेंच नरेंद्र बाब मोदीक निवडून दिवपाचें काम आमकां म्हापशेकारांक करूंक पडटलें. बळी पडपाक जायना की खंय तरी विशय दिशाभूल करपाचो, हो विशय की ना आपूण रावलो आनी आपणाक निवडून रोयलो जाल्यार म्हापशाचें डेव्हलपमेंट जातलें. म्हापशाचें डेव्हलपमेंट करपाक आमचो भाजपाचो सरकार गोंयांत आसा आनी हो सरकार जी हांवें पयलीं चालू करतना सांगलां की दोनूय गोश्ट्यो ज्यो आमचे मनोहर बाब पर्रीकर आनी बाबुशान जे चालू केल्लें काम आमी सगळे फुडें व्हरतले.